नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आहे डच फ्लेवरचा केक आहे। हाफ केजीचा टॉल केक आहे म्हणून याला 4 लेयर मध्ये कटिंग करून घेतलेलं आहे। तर मी डच क्रीम तयार करून घेतली आणि स्पॉन्जचे 4 लेयर करून घेतले आणि नंतर मी याला सोकिंगसाठी यूज केलेलं आहे शुगर सिरप आणि स्पॉन्जला लावलेलं आहे मी थोडंसं गनाश आणि गनाश लावून घेतल्यानंतर क्रीम लावून घेतली स्पॉन्जला स्प्रेड करून आणि मग त्यावरती मी करून घेतलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स फिलिंग। असं सेम प्रोसिजर मी सेकंड लेयरलाही करून घेतलं, क्रीम गनाश आणि वरती चोको चिप्स आणि नंतर मग थर्ड लेयर पण लावून घेतलं, त्याला पण असंच केलेलं आहे आपण। सोकिंग केलं, गनाश स्प्रेड करून घेतलं स्पॉन्जला, क्रीम लावून घेतली आणि नंतर मग आपण फिलिंग मध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स। असं आपण नंतर लास्ट लेयर ठेवून घेतला आणि त्यालाही शुगर सिरपने सोकिंग करून घेतली, वरती थोडं गनाश स्प्रेड करून घेतलं आणि आपलं क्रम्बल कोटचं रेडी करून घेतलं आणि क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे केकला 10 ते 15 मिनिटांसाठी सेट करायला। नंतर माझा केक सेट होऊन झाल्यानंतर मी त्याला बाहेर घेतलं काढून आणि नंतर मी त्याला लावलेलं आहे डच क्रीमच लावून घेतलेली आहे फायनल कोटिंगसाठी, कारण मला काही कस्टमरने डिझाईन नव्हती सांगितलेली होती, ती मला सांगितलेलं तुम्ही तुमच्या मनाने बनवा म्हणून। तर मग मी डच क्रीमच घेतलेली आहे। मोस्टली मी डच क्रीमचा केक असेल तर डच क्रीमच लावते, कारण जी चॉकलेटची टेस्ट आहे ती इनॅश होते। आणि मग मी पोर करून घेतलेलं आहे गनाश आणि गनाशचं पोर करून घेतलं स्पिरल पॅटर्न करून त्याला मी सेट करायला ठेवून दिलेलं। थोडं गनाश सेट झाल्यानंतर मी वरती असे चोको चिप्स टाकून घेतले आणि नंतर 195 नोझल लावून घेतला आणि डच क्रीमनेच असं बॉर्डर करून घेतलं। तर आपला आता केक रेडी झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।